जय महाराष्ट्र मित्रांनो, कामगार विभाग मुंबई महानगरपालिका यांच्यातर्फे रोजगार मेळावा आलेला आहे. मोठ्या प्रमाणात भरती होते. महत्वाची गोष्ट म्हणजे इथे अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे, कुठलीही एक्झाम होणार नाही आहे, कुठलाही इंटरव्ह्यू नसणार आहे. यांनी अर्ज दिलाय, तुम्हाला ते रोजगार मेळाव्याचा ॲड्रेस आहे, तिथे जाऊन तो अर्ज आणि तुमचे डॉक्युमेंट सबमिट करायचे आहे. मेरिट बेसवर लिस्ट लागेल आणि तुम्हाला काम मिळेल. महत्वाची गोष्ट म्हणजे कमीत कमी वय तुमचं 14 आहे, तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. तर चांगली संधी आहे. महाराष्ट्रामधून तुम्ही कुठूनही असाल तरी अप्लाय करू शकताय. व्हिडिओ पूर्ण बघा, डिटेलमध्ये समजून सांगतो कोण कोण अप्लाय करू शकताय, वयाची अट काय, कशा प्रकारे अप्लाय करायचं, रोजगार मेळावा कुठे होणार आहे. त्याआधी असेच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओज पाहिजे असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. तुमचं शिक्षण काय झालंय किंवा कुठल्या प्रकारचे जॉब तुम्हाला पाहिजे आहे नक्की कमेंट करा, कारण की लोकांच्या ज्या कमेंट्स येत आहे त्यावरच, म्हणजे तुमचं 12वी झालंय किंवा डिप्लोमा झालाय, ग्रॅज्युएशन झालंय, कमेंट करा. त्या बेसवर मी नक्कीच वॅकन्सीचा व्हिडिओ बनेल. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय, बृहमुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र सरकार कामगार विभागातर्फे ही जाहिरात आलेली आहे. तुम्ही बघू शकता, ही यांची नोटिफिकेशन आहे, कामगार विभागातर्फे आलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे इथे बघू शकताय, सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार यासाठी ही भरती होते आणि भरपूर साऱ्या पोस्ट असणार आहे. संपूर्ण माहिती दिली. आणि रोजगार मेळावा कधी आहे तर 20/8/2026 ते 21/8/2026 रोजी असणार आहे. आज आहे 15 ऑगस्ट, म्हणजे जवळपास 5 ते 7 दिवस आहे. 5 ते 7 दिवसामध्ये तुमचे डॉक्युमेंट जमा करा आणि या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. इथे बघा लोकेशन दिलंय, सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या 2 दिवसामध्ये हा रोजगार मेळावा असणार आहे. इथे बघा, जाम साहेब मुकादम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गोवंडी ST वर्कशॉप जवळ, किरोळे रोड, विद्याविहार, पश्चिम मुंबई या ठिकाणी हा रोजगार मेळावा असणार आहे. ओके, तर या अंतर्गत कुठली भरती आहे तुम्ही बघू शकता. समजा जर का 20 तारखेला तुम्ही जाणार आहात तर इलेक्ट्रिशियन झालं, प्लंबर झालं, त्याच्यानंतर रेफ्रिजरेटर, एअर कंडिशन मेकॅनिक झालं. मग असे भरपूर सारे इथे ट्रेड्स आहे. आणि त्यानंतर 21 तारखेला तुम्ही जाताय तर वायरमन झालं, फिटर झालं, कार्पेंटर झालं, तर अशा पोस्ट असणार आहे. तुम्ही ते बघू शकताय, 20 तारखेला टोटल 216 पोस्ट आहे आणि 21 तारखेला बघू शकताय 396 पोस्ट आहे. तर या पोस्टसाठी तुम्ही इथे रोजगार मेळावाचा हा जो ॲड्रेस आहे या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. इथे फॉर्म कसा भरायचा, कारण की ऑफलाईन फॉर्म आहे तो तुम्हाला इथे घेऊन जायचा आहे, त्याचीही माहिती तुम्हाला समजून सांगतो. जर का तुम्ही कॅटेगरीमधून असाल तर समजा इलेक्ट्रिशियनसाठी अप्लाय करता तर इलेक्ट्रिशियनसाठी कोणासाठी किती जागा आहे कॅटेगरीनुसार ते पण दिलंय. सुरुवातीला स्टार्टिंग सॅलरी 20,000च्या आसपास आपल्याला मिळत आहे, त्याच्याबद्दल ही माहिती दिलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते शैक्षणिक पात्रता काय पाहिजे, तर शिकाऊ उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, म्हणजे तुम्ही 10वी पास झालेला आहात किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण झालेलं आहे, चालणार आहात. 100 गुणांचे मराठी विषयाचं उत्तीर्ण, म्हणजे तुम्ही जे शाळेत शिकलेला आहात त्याच्यामध्ये तुमचा मराठी सब्जेक्ट असेल तर ते चालणार आहे. तर तुमचं ITI झालेलं आहे, त्या ट्रेडमध्ये अप्लाय करता तर त्या ट्रेडचं ITIचं प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे. ओके, अजून पात्रता काय, तर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असावे, त्यामुळे इथल्या लोकल लोकांसाठी चांगली संधी आहे. दुसरं म्हणजे जेव्हा तुमचे ते सिलेक्शन होईल तेव्हा वैद्यकीय परीक्षकाकडून तुम्हाला शारीरिकदृष्ट्या म्हणजे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशनचं एक सर्टिफिकेट लागणार आहे, जे की तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतर 2 महिन्याच्या आत तुम्हाला सादर करायचं. म्हणजे असं नाही की आत्ताच करायचंय, जेव्हा तुम्ही सिलेक्ट व्हाल तेव्हा तुम्ही दिलं तरी चालणार आहे. कमीत कमी वय तुमचं 14 पाहिजे, जास्तीत जास्त इथे मेन्शन केलेलं नाही, पण कमीत कमी 14 पाहिजे. ओके, त्याच्यानंतर निकष कशी होणार आहे, तर तुम्ही महाराष्ट्र राज्यातून ITI केलेलं आहे, त्या ट्रेडमध्ये अप्लाय करता तर त्या ट्रेडचं तुमचं ITI सर्टिफिकेट पाहिजे, महाराष्ट्राचे रहिवासी पाहिजे आणि मराठी भाषा तुम्हाला आली पाहिजे. याच बेसिसवर सिलेक्शन होणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जे पण अर्ज आपण सबमिट करणार आहोत त्यामध्ये तुम्हाला समजा तुम्ही ITI केलं तर ते ITI मध्ये सगळ्यात जास्त मार्क कोणाला आहे त्यानुसार मेरिट लिस्ट लागेल आणि त्यानुसार तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे. ओके, यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे, तर शाळा सोडल्याचा दाखला, त्याच्यानंतर 10वीचं प्रमाणपत्र, ITI झालं असेल तर ITIचं प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कॅटेगरीत नसाल तर ते लागणार आहे.
अधिवास प्रमाणपत्र जिथे राहतात तिथलं, जात पडताळणी प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तुमचं बँक डिटेल्स लागणार आहे, ज्याच्यामध्ये तुमचा पेमेंट जमा होईल. तर बघू शकता तुम्ही हा फॉर्म आहे, हा आपल्याला भरून घ्यायचा आहे. इथे तुम्हाला तुमचा फोटो चिटकवायचा आहे. सगळ्यात आधी तुम्हाला आपला अर्ज मराठीमध्ये, तुम्हाला अर्जदाराचे संपूर्ण नाव मराठीमध्ये ते भरून घ्यायचं आहे. जे पण तुमचं नाव असेल ते टाकून घ्यायचं आहे. इंग्लिशमध्ये तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे. तुमचा मोबाईल नंबर, आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर अप्रेंटिसशिप DOV जॉब इन म्हणजे गव्हर्नमेंटची ही जी वेबसाईट आहे, या वेबसाईटवर सगळ्यात आधी तुम्हाला काय करून घ्यायचं आहे, तुमचं ॲज अ कॅन्डिडेट म्हणून तुमचं अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे. मागे मी व्हिडिओ टाकला होता, तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं इथे अकाउंट आहे. ईमेल ॲड्रेस टाकून सबमिट करा. नवीन नसेल अकाउंट तर न्यू रजिस्ट्रेशन करून तुम्हाला इथे ॲज अ स्टुडंट म्हणून तुमचं इथे बघा अकाउंट क्रिएट करून घ्यायचं. मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस टाकून तुम्हाला रजिस्टर करून घ्या. कौशल्य विकास आणि उद्यमिता मंत्रालय या अंतर्गत हे डिपार्टमेंट येतं. त्यामुळे इथे जर तुमचा आयडी असेल तर भरपूर साऱ्या वॅकन्सी इथे तुम्हाला दिसतात. इथेही तुम्ही अप्लाय करू शकताय आणि तो नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला संपूर्ण पत्ता टाकायचा आहे, ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे, जन्मदिनांक टाकायचा आहे. त्याच्यानंतर जे पण तुमचं शिक्षण झाले त्यानुसार तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचं. म्हणजे ते दिनांक, ठिकाण वगैरे सगळं टाकून सही करून तुम्हाला हा फॉर्म तिथे घेऊन जायचा आहे आणि जे पण डॉक्युमेंट वरती दिली आहे या लिस्टनुसार ते डॉक्युमेंट सुद्धा घेऊन जायचे आहे आणि तिथेच जमा करायचे आहे. जमा केल्यानंतर 10 ते 15 दिवसांमध्ये याची पडताळणी होईल आणि त्यानुसार तेव्हा निवड झालेल्या उमेदवारांना प्रत्यक्ष बोलवून त्यांच्या मूळ कागदपत्राची पडताळणी करण्यात येईल. म्हणजे तुम्ही दिलेले डॉक्युमेंट बरोबर आहे का, खाडाखोड केली ते बघितले जाईल. त्यानुसार तुम्हाला इथे सिलेक्ट केलं जाणार आहे. मित्रांनो, ही अप्रेंटिसशिप भरती आहे. त्यामुळे एका वर्षासाठी आहे. पण याचा फायदा असा आहे, की जेव्हा पुढे पण मुंबई महानगरपालिकेमध्ये भरती निघेल, तेव्हा अप्रेंटिसशिप झालेल्या असताना संधी मिळते. त्यांचा एक्सपिरियन्स धरला जातो. त्यामुळे तुमच्यासाठी एक चांगली गोल्डन अपॉर्च्युनिटी असणार आहे. त्यामुळे जे एलिजिबल आहात, महाराष्ट्रातनं कुठूनही अप्लाय करू शकताय. मुंबईमध्ये काम पाहिजे तर त्यांच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. नक्की शेअर करा, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.